चारधाम यात्रा. तर माझी चारधाम यात्रा पूर्ण झालेली आहे आणि मी 18 तारखेला 18 मे रोजी घरी आली. 6 मेला आम्ही चारधाम यात्रा करण्यासाठी निघालो. तर आधी आम्ही ट्रेनने गेलो. सिंदखेड्याहून हरिद्वार ट्रेनने नंदुरबारपर्यंत, मग तिथून परत हरिद्वारपर्यंत ट्रेन होती. आता चारधाम यात्रा म्हणजे या ठिकाणी आम्ही चारधाम केले. तर यामध्ये पहिला धाम आहे यमुनोत्री, नंतर गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. तर मी तुम्हाला माझा प्रवास कशा पद्धतीने झाला हे थोडक्यात सांगते. तर मला खूप आनंद होत आहे. तर या ठिकाणी मी चारधाम यात्रा संपन्न केलेली आहे. तर ही जी चारधाम यात्रा आहे प्रत्येकाने करावीच असं नाही, परंतु मनामध्ये भगवंताविषयी जर श्रद्धा असेल तर ती यात्रा आपली संपन्न होते. तर उत्तराखंडची जी चारधाम यात्रा आहे दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये सुरू होते. मग आम्ही बुकिंग आधीपासूनच करून ठेवलेली होती. आणि तर प्रवासाचे नियोजन आणि महत्त्वाचे जे टिप्स असतात त्या आधीपासूनच आपण केल्या पाहिजेत. तर त्यामध्ये बायोमेट्रिक जी नोंदणी असते म्हणजेच रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. तर उत्तराखंड सरकारच्या उत्तराखंड पर्यटन अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवाशांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करणे अनिवार्य असते. तर यात्रेची सुरुवात आम्ही हरिद्वार किंवा आपण ऋषिकेशहूनही करू शकतो. मग पुढे आपल्याला आम्ही गाडी केलेली होती फिरण्यासाठी. तर तुम्ही बसने पण जाऊ शकतात किंवा तुमच्या पद्धतीने प्रवास तुम्हाला करायचा असेल तर केदारनाथ आणि यमुनोत्रीसाठी पायपीट करावी लागते खूप, जिथे घोडे, पालखी आणि हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध असते. त्यासाठी आपली शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची असते. तर हा प्रवास समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असल्याने ऑक्सिजनची कमतरता त्या ठिकाणी भासू शकते. आम्हाला देवाच्या कृपेने अशी स्थिती आमची आली नाही. तर ज्यांचे बीपीचा त्रास असतो, शुगर असते, त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. तर म्हणून प्रवासाला निघण्यापूर्वी आपण एक वैद्यकीय चेकअप करून घेणे आवश्यक आहे. मग आता आपण कुठले कुठले साहित्य या ठिकाणी बरोबर घेणे आवश्यक आहे. तर प्रवासामध्ये जॅकेट, रेनकोट, ट्रेकिंग शूज आणि आवश्यक असलेले प्रथमोपचारासाठी आपले जे औषधी असतात ते औषधे नक्की बरोबर ठेवायचे आहे. तर आम्हाला प्रत्येकी 20,000 ते 25,000 रुपये खर्च लागलेला आहे. तर आम्ही आधी गेलो हरिद्वार. तर आमच्याकडे बॅगा तुम्हाला दिसतच आहेत. प्रत्येकाकडे 3-3, 4-4 बॅगा या ठिकाणी इतकं मोठं साहित्य घेऊन आम्ही त्या ठिकाणी हरिद्वारला पोहोचलो. नंतर ट्रेनमध्ये आम्ही टाईमपास म्हणून एकमेकांच्या हातावर मेहंदी काढत होतो. तर अशा पद्धतीने ट्रेनचा प्रवास सुखकर आणि संपन्न होतो आणि मस्त खाऊन पिऊन खूप मज्जा येते ट्रेनमध्ये. अशाच प्रकारे मज्जा करत करत आम्ही हरिद्वार या ठिकाणी पोहोचलो. तर पोहोचल्यावर आम्हाला राहण्यासाठी गायत्री तिथं आहे, गायत्री धाम म्हणून. तर आम्ही त्या ठिकाणी गायत्री धाममध्ये गेलो, परंतु आम्हाला त्या ठिकाणी रूम काही मिळाला नाही. मग आम्ही बाहेर या ठिकाणी रूम केल्या. तर खूप छान असा आम्हाला रूम भेटलेल्या आहे प्रत्येक ठिकाणी. तर या ठिकाणी आम्ही हरिद्वार संध्याकाळी या ठिकाणी गंगा घाटवर जात आहोत. गंगा घाटला आम्ही पोहोचल्यानंतर या गंगा आरती आम्ही घेतली. खूप छान वाटलं मला गंगा आरती घेऊन. हे पूर्ण हरिद्वारचंच हे गंगा नदी आहे.
आणि हा जो पूल आहे त्या पूलच्या पलीकडे जायचं आहे आम्हाला. तर आम्ही त्या ठिकाणी गंगा आरतीसाठी गेलो. तर आम्ही आरती ही हरिद्वारमध्येच केली. किती गंगा आरतीसाठी खूप गर्दी होती. तर ते आरती आम्हाला व्यवस्थित दिसली नाही, परंतु ऐकू येत होती. गंगा आरती आम्ही खूप छान केली. तर हरिद्वारमधील हर की पौडी या घाटावरील गंगा आरती खूप जगप्रसिद्ध आहे. हर की पौडी. तर हे हर की पौडीचंच तुम्हाला दिसत आहे या ठिकाणीमध्ये जे लोक बसलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही बसलेलो होतो. तर दररोज संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणात पितळ दिव्यांनी गंगा मातेची महाआरती